आपण म्हणूयात की व्हायरस इन्फेक्शनमुळे बऱ्याच वेळी व्हायरस इन्फेक्टेड ज्या सेल्स आहेत त्या काय करतात, इन रिस्पॉन्स टू दॅट व्हायरल इन्फेक्शन दे प्रोड्युसेस द इंटरफेरॉन गॅमा. या इंटरफेरॉन गॅमाकडे काय ॲबिलिटी आहे, दिस इंटरफेरॉन गॅमा इंड्युसेस द एक्सप्रेशन ऑफ MHC क्लास 2 मॉलिक्यूल. म्हणजे ज्या सेल्स नॉर्मली MHC क्लास 2 मॉलिक्यूल एक्सप्रेस करत नाही त्या सेलच्या सरफेसवरही हा इंटरफेरॉन गॅमा काय करायला लावतो, MHC क्लास 2 मॉलिक्यूल एक्सप्रेस करायला लावतो. सिमिलरली सेम टाईप ऑफ इफेक्ट आपल्याला कुठं बघायला मिळतो, तर इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मिलॅटिसमध्ये, की समजा आपण म्हणूयात की व्हायरस इन्फेक्शनमुळे तयार झालेल्या इंटरफेरॉनमुळे जेव्हा पँक्रियाजमधल्या बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स त्यांच्या सरफेसवर लार्ज अमाऊंटवर MHC क्लास 2 मॉलिक्यूल एक्सप्रेस करतात, त्याचा रिझल्ट काय होतो, तर MHC क्लास 2 मॉलिक्यूल एक्सप्रेस केल्यामुळे इम्युन सिस्टीममधल्या बऱ्याच सेल्स कुठं अट्रॅक्ट होतात, दे गेट ॲक्युमुलेटेड ऑर इन्फिल्ट्रेटेड इन द पँक्रियाज. आणि त्यांच्या इन्फिल्ट्रेशनमुळे ॲक्युमुलेशनमुळे पँक्रियासच्या बीटा सेल्सचं जे डिस्ट्रक्शन होतं त्यामुळे जी कंडिशन डेव्हलप होते तिला आपण म्हणतो इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मिलॅटिस. तर इट इज वन ऑफ द रिझन दॅट वेन अ नॉर्मल सेल inappropriately express the MHC class 2 molecule, it also leads to the certain kind of autoimmune diseases. म्हणजे त्याच्यामुळेही काही ऑटोइम्युन डिसीजेस इंड्यूस होऊ शकतात. The next reason of the autoimmune disease is the defect in the IR gene. So IR gene is immune repressor gene. Immune repressor geneचं मेन फंक्शन असतं दॅट इम्युन रिप्रेसर जीन इट रिप्रेसेस द ती युजली काय करते, जे काही फॉरबिडन क्लोन्स आहेत म्हणजे टी सेल्स आणि बी सेलचे असे क्लोन की जे सेल्फ अँटीजनबरोबर बाइंड होऊ शकतात त्यांना रेग्युलेट करण्याचं काम या इम्युन रिप्रेसर जीनचं असतं. सो या इम्युन रिप्रेसर जीनमध्ये जर समजा एखादं म्युटेशन झालं तर ती सेल्फ रिॲक्टिंग क्लोन्सला सप्रेस करून ठेवू शकत नाही आणि वेन सच सेल्फ रिॲक्टिंग क्लोन्स गेट एक्सप्रेस्ड त्यावेळी जी कंडिशन डेव्हलप होते तिलाच आपण म्हणतोय ऑटो इम्युन डिसीजेस. सो ऑल दीज आर द रिझन्स ऑफ ऑटो इम्युन डिसीजेस. आता या ऑटो इम्युन डिसीजेसमध्ये किंवा जर ऑटो इम्युन डिसीजेस जर डेव्हलप झाले तर त्याचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे ट्रीटमेंट. त्याची ट्रीटमेंट कशी करायची. सो मोस्ट ऑफ द टाईम वेन द ऑटो इम्युन डिसीजेस आर डेव्हलप्ड आफ्टर द ड्रग थेरपी, म्हणजे आपण म्हणूयात की ड्रग इंड्युस्ड हिमोलायटिक ॲनिमिया सारखी जर कंडिशन डेव्हलप झाली, कशामुळे डेव्हलप झाली आपण म्हणूयात तर एखाद्या ड्रगच्या ट्रीटमेंटमुळे ऑटो इम्युनिटी जर डेव्हलप झाली असेल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, सिम्पली बाय अवॉइडिंग द यूज ऑफ दॅट ड्रग किंवा आपण त्या ड्रगचा इंटेक आपण जर थांबवला तर आपण म्हणू शकतो की ऑटो इम्युन डिसीजेसच्या या सगळ्या कंडिशन आहेत त्या आपण कंट्रोल करू शकतो. पण मोस्ट ऑफ द टाईम ज्या बाकीच्या ऑटो इम्युन डिसीजेस आहेत त्या सेल्फ आपण म्हणूयात परपिच्युएटिंग आहेत, म्हणजे त्या स्वतः काय होतात, इंड्यूस होतात. त्याचे एक्झॅक्ट रिझन आपण सांगू शकत नाही. म्हणजे क्रॉस रिॲक्टिंग अँटीजनमुळे ॲक्टिवेट झालेले ऑटो इम्युन डिसीज असतील किंवा पॉलिक्लोनल बी सेल ॲक्टिवेशनमुळे त्या इंड्यूस झालेल्या ऑटो इम्युन डिसीजेस असतील. ह्यांचं रेग्युलेशन आपल्या हातात नाही आहे. मग त्यावेळी आपल्याकडे फक्त एकच गोष्ट राहते ती म्हणजे ट्रीटमेंट. आणि ती ट्रीटमेंट कशी केली जाते तर त्या ट्रीटमेंटमध्ये मेनली आपली इम्युन सिस्टीम सप्रेस केली जाते. अँड फॉर द सप्रेशन ऑफ द इम्युन सिस्टीम डिफरंट मेकॅनिझम्स आर यूज्ड. अँड त्याच्यात ट्रीटमेंट म्हणून काय यूज केलं जातं तर समटाईम इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स आर यूज्ड. जसं आपण ऑलरेडी बघितलं इम्युनोसप्रेसिव्ह ड्रगमध्ये मोस्ट ऑफ द ड्रग दे नॉन स्पेसिफिकली इनहिबिट ऑल द प्रोलिफरेटिंग सेल्स. इम्युन सिस्टीमच्या सेल्सबरोबरच ज्या प्रोलिफरेटिंग सेल्स आहेत त्यांना इनहिबिट करणारे जे ड्रग्स आहेत ते आपण इम्युन सप्रेसिव्ह ड्रग म्हणून यूज करतो. त्याच्यात बरेच एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल्स लाईक कॉर्टिकोस्टिरॉइड, अझॅथायोप्राईन, सायक्लोफॉस्पामाइड. दीज आर द मेन ड्रग्स विच इनहिबिट द सेल प्रोलिफरेशन. सेलचं प्रोलिफरेशन ते थांबवतात. बट समटाईम वी कॅन ऑल्सो यूज द मोर स्पेसिफिक ड्रग की जे फक्त इम्युन सिस्टीमच्या सेल्सच्या अगेन्स्ट काय करू शकतात, इम्युन सिस्टीमच्या सेल्सचंच डिव्हिजन थांबवणारेही काही स्पेसिफिक ड्रग असतात. ड्रग लाईक सायक्लोस्पोरिन ए असेल, FK506 असेल, जे काय करतात, दिस ड्रग स्पेसिफिकली ब्लॉक द सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे ऑफ टी सेल. आणि टी सेल मेडिएटेड जो सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे आहे तो ब्लॉक करतात. त्यामुळे समजा आपण सायक्लोस्पोरिन ए किंवा FK506 सारखे ड्रग घेतले तर हे ड्रग स्पेसिफिकली काय इनहिबिट करतील, दिस ड्रग स्पेसिफिकली इनहिबिट द ॲक्टिवली प्रोलिफरेटिंग ऑर ॲक्टिवली डिवायडिंग टी सेलला फक्त ते टार्गेट करतात. सो समटाईम नॉन स्पेसिफिक ऑर स्पेसिफिक इम्युन सप्रेसिव्ह ड्रग्स आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट.
या सगळ्याचबरोबर काही सिव्हिअर ऑटोइम्यून डिसिजेसच्या कंडिशनमध्ये, त्यातल्या त्यात मेनली अशा ऑटोइम्यून डिसिजेस की ज्याच्यात टी सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑटोइम्यून डिसिजेस, अशा ज्या डिसीज आहेत त्या केसमध्ये टी सेलचं डेव्हलपमेंट म्हणजे टी सेलमुळे होणाऱ्या जर सिव्हिअर ऑटोइम्यून डिसिजेस असतील तर त्या केसमध्ये शेवटची स्टेज म्हणून काय केलं जातं, मग ट्रीटमेंट म्हणून थायमॅक्टॉमी केली जाते. थायमॅक्टॉमी मीन्स रिमूव्हल ऑफ थायमस इंडिव्हिज्युअलमधून रिमूव्ह केलं जातं. पण जेव्हा थायमस काढलं जातं तर आपण म्हणूयात की प्रोलॉंग पिरियडसाठी त्या इंडिव्हिज्युअलला काय घ्यावं लागतं, वेगवेगळ्या इम्युन सप्रेसिव्ह आपण म्हणूयात की ड्रगबरोबरच जेव्हा थायमॅक्टॉमी केली जाते त्यावेळी आपण म्हणणार आहे की तो मग वेगवेगळ्या इन्फेक्शनला इझिली काय होऊ शकतो, इन्फेक्शन त्या इंडिव्हिज्युअलला अटॅक करू शकतात आणि त्यामुळे अशा इंडिव्हिज्युअलमध्ये लाईफलाँग मग त्याला काही अँटीबायोटिक किंवा अशा ट्रीटमेंट घ्याव्या लागतात की ज्याच्यामुळे त्याला फ्रिक्वेंटली कुठले इन्फेक्शन होणार नाहीत. पण खूप रेअर कंडिशनमध्ये, सिव्हिअर कंडिशनमध्येच थायमॅक्टॉमीची ट्रीटमेंट दिली जाते. बऱ्याच ऑटोइम्यून डिसिजेस होतात कशामुळे, तर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. मग ऑल सच ऑटोइम्यून डिसिजेस विच रिझल्ट्स ड्यू टू द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी काय यूज केलं जातं किंवा त्यांची ट्रीटमेंट म्हणून प्लाझ्मा फेरेसिस केलं जातं. प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे त्या ऑटोइम्यून डिसिजेसमध्ये त्या पेशंटच्या ब्लडला सेपरेट केलं जातं आणि ब्लडच्या प्लाझ्मामधून असे जर तयार झालेल्या अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहेत त्यांचं सेपरेशन केलं जातं. त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा फेरेसिस. म्हणजे कंटिन्युअसली त्यांच्या ब्लडमधून असे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स रिमूव्ह केले जातात. फ्रिक्वेंटली त्यांना प्लाझ्मा फेरेसिस करावं लागतं. सो प्लाझ्मा फेरेसिसने तुम्ही कुठल्या ऑटोइम्यून डिसिजेस ट्रीट करू शकता, अशा ऑटोइम्यून डिसिजेस की ज्या झाल्यात कशामुळे, ड्यू टू द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, ड्यू टू द सर्क्युलेटरी अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ज्या डिसीज होतात त्याला आपण प्लाझ्मा फेरेसिस ट्रीटमेंट म्हणून वापरू शकतो. अशा कोणत्या डिसीज आहेत, आपण स्टडी केलेल्या डिसीजमध्ये ग्रेव्स डिसीज असेल, त्याच्यानंतर आपण बघितलं ग्रेव्स डिसीजमध्ये काय होतं की थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोनचे जे रिसेप्टर आहेत त्याला बाइंड होणाऱ्या अँटीबॉडीज सर्क्युलेशनमध्ये तयार असतात, त्या तुम्ही रिमूव्ह करू शकता. मायस्थेनिया ग्रेव्हिस ज्याच्यात ॲसिटिल कोलिन रिसेप्टारच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा तुम्ही प्लाझ्मा फेरेसिस यूज करू शकता. रुमॅटॉइड आर्थरायटिस की ज्याच्यात सर्क्युलेटिंग IgG क्लास ऑफ अँटीबॉडीजच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार झाल्यात त्या तुम्ही रिमूव्ह करू शकता. सो बाय रिमूव्हिंग दीज अँटीबॉडीज बाय प्लाझ्मा फेरेसिस वी कॅन कंट्रोल द सिम्टम्स. आपण सिम्टम्स त्याचे थोडे कंट्रोल करू शकतो. आपण डिसीज पूर्ण क्युअर करू शकत नाही पण आपण सिम्टम्स कंट्रोल करू शकतो. दीज आर द फ्यू ट्रीटमेंट विच वी कॅन यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ऑटोइम्यून डिसीजेस. थँक्यू.